जय जय रघुवीर समर्थ गणेशार्दाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्व ही माझा रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम यो जातो मूर्दशन जोक्षितिर्लय संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचनम सुपुण्यजनकम श्रीदास बोधावि यकीर्त्या पठनेन सर्वविषा स्वान्तापारे सदा सोयम मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्यापरी पावी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थाने सांगितले आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतोय। दशक 18 आणि समास दुसरा सुरू आहे। काल 11 ओव्यापर्यंत आपण आलो। समर्थ सांगतात की प्रपंच असो का परमार्थ असो, म्हणजे समर्थ नुसता परमार्थ सांगत नाहीत का नुसता प्रपंच सांगत नाही। प्रपंच करायचा असेल तरी जाणत्याची संगत पाहिजे, परमार्थ करायचा असेल तरी जाणत्याची संगत पाहिजे। जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे श्रीराम। जाणत्याचे जाणावे प्रसंग, हा जो जाणता मनुष्य आहे, निरनिराळे प्रसंग जीवनामध्ये येतात, काही चांगले काही वाईट, काही मनासारखे काही मनाविरुद्ध। मग अशा प्रसंगात तो त्या प्रसंगाला तोंड कसा देतो? जाणत्याचे जाणावे प्रसंग, त्या त्या प्रसंगी तो कसा वागतो आणि आपण कसे वागलो असतो। मग त्याला जाणता का म्हटलंय? तर त्याला कोणत्या प्रसंगात कसं वागायचं हे कळावं। एखाद्या माणसाला लांब जर धावत जायचं असेल तर तो सुरुवातीला 4 पावलं मागे जातो आणि मग एकदम धावत येतो। मी काही वेळेला थोडंसं मागे जावं लागतं, काही वेळेला पुढे यावं लागतं। कसं त्या त्या प्रसंगाला कसं वागायचंय ते त्याच्याकडे पाहून आपल्याला कळतं। जाणत्याचे घ्यावे रंग, मग जाणता मनुष्य कशा प्रकारचा, त्याचा कल कसा आहे ते सगळं समजून घ्यावं। जाणत्याचे स्फूर्तीचे तरंगाभ्यासावे श्रीराम, जाणत्या माणसाला स्फूर्ती कशी होते म्हणजे तो त्या प्रसंगाशी समरस झाल्याशिवाय स्फूर्ती होईल का? निरनिराळ्या काम करण्याचा उत्साह त्याच्यामध्ये कुठून येतो? आपल्याला थोडं काम केलं की दमायला होतं, आपल्याला थोडा काय विचार केला की मग या माणसाकडे एवढी ऊर्जा शक्ती कुठून आली? जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे श्रीराम, एवढ्याच निरनिराळ्या संकल्पना आहेत, त्या कशा मनात येतात, काय येतात? जाणत्याचा साक्षेप घ्यावा, जाणत्याचा
तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा, न बोलताचे श्रीराम. जाणत्याचा साक्षेप घ्यावा. निरनिराळ्या प्रसंगामध्ये कसं वागायचं याचा तो आधी विचार करतो. असा प्रसंग आहे. आता यात ना बघा, प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नाला भिडल्याशिवाय प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मग तो त्या प्रसंगाला कसा सामोरा जातो, काय जातो, त्याची विचार करण्याची क्षमता कशी आहे, काय आहे, त्याचा आपण विचार करावा. जाणत्याचा तर्क जाणावा. तो जाणता मनुष्य कसा तर्क करतोय. म्हणजे एखाद्या गोष्टीचं आता आपण सांगितलं, मागे तुम्हाला उदाहरण सांगितलं की रस्त्याने जाताना जंगलामध्ये रस्ता चुकलाय आणि कुठून तरी आपल्याला धूर येतोय. ज्या अर्थी धूर येतोय त्या अर्थी तिथं आग असणार, तिथे कोणीतरी काहीतरी स्वयंपाक करत असतील, काही करत असतील. हे तर्कशास्त्र आहे. मग त्या तर्कशास्त्राचा तो अभ्यास कसा करतो, तर्कशास्त्राने त्या प्रसंग कसा आधीच जाणून घेतोय. जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा, न बोलताचे श्रीराम. जाणत्या माणसाचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी होतो. तो सगळा आपण समजून घ्यावा, न बोलता. लोकांना असं वाटतं येतो एवढं कौतुक का करतोय, बाबा का करते ते एकदा समजून घे. जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे श्रीराम. जाणता मनुष्य धूर्त असतो. आपलं काम करून घ्यायचं असेल तर त्याला चार लोकांशी संबंध ठेवणे भाग आहे. पण त्यांचा आपल्याला त्रास न होता आपलं काम झालं पाहिजे. मग हे मनुष्य धूर्त माणसाशिवाय कोण करू शकेल. त्याचा तर आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, पण आपलं काम तरी झालं पाहिजे. जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण. राजकारण आहे, प्रत्येक गोष्टीत राजकारण असतंच. मग ते राजकारण कसं तो करतोय ते लक्षात घ्यावं. काय म्हटले बघा, बोलावयाचे लिहू नये, लिहावयाचे बोलू नये. ज्या गोष्टी तोंडीच सांगायच्या आहेत त्या तोंडीच सांगाव्या. फक्त कोणी रेकॉर्ड करून घेत नाही एवढं बघा. नाही तर अलीकडे लगेच रेकॉर्ड करून घेणार. मग ते म्हणणार मी असं बोललो नाही. पूर्वी सोय होती हो, मी असं बोललो नाही म्हणायचे. आता आहे का सोय. मग ते तारतम्य लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की बोलायच्या आहेत पण लिहायच्या नाही. आणि काही गोष्टी व्यवहारामध्ये अशा आहेत, म्हणजे काही व्यवहार तोंडी आहे आणि काही व्यवहार लेखी आहे. मग ते लेखी व्यवहार ते लेखीच झाले पाहिजे, तोंडी व्यवहार तोंडीच झाले पाहिजे. हे जाणता मनुष्य जाणतो. जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे. जाणता मनुष्य राजकारण कसं करतो ते समजून घ्यावं. जाणता मनुष्य निरूपण कसं करतो ते समजून घ्यावं. जाणत्याचे कवित्वे शिकावे. जाणता मनुष्य काव्य करतो. मग हे काव्य कसं आहे त्याचं रसग्रहण करावं. जाणत्याची कवित्वे शिकावे, गद्य पद्य ओळखावे. तो गद्य भाषेमध्ये सुद्धा लिहित असतो आणि पद्य भाषेमध्ये सुद्धा लिहित असतो. म्हणजे काही काव्यामध्ये लिहितो, काही सरळ निबंधात्मक लिहितो. जाणत्याची कवित्वे शिकावे. तो कसं काव्य करतो हे लक्षात घ्यावं आणि त्याचा अभ्यास करून आपण तसं काव्य करता येतं का ते आपण प्रयत्न करावा. जाणत्याची कवित्वे शिकावे, गद्य पद्य ओळखावे, माधुर्य वचने समजावी, अंतर्यामी श्रीराम. मग त्याच्या लिखाणामध्ये माधुर्य आहे, काव्यामध्ये माधुर्य आहे आणि निरूपणामध्ये माधुर्य आहे. गोड बोलल्याशिवाय कोण ऐकेल. सगळा समाज तुमचा ऐकतो म्हणजे काहीतरी तुम्ही गोड बोलत असाल का नाही. हा आम्हाला तर तुम्ही ओरडता ना दिसतो. कशी लोक ऐकत असतील. त्या गोड बोलण्यामध्ये जसं बघा माधुरी आहे ना, ती आपल्या दातामध्ये धरूनच पिल्लाला इकडनं तिकडे घेऊन जाते, पण त्या मांजरीचे दात त्या पिल्लाला लागत नाहीत, रुपत नाही.
म्हणजे कठोर बोलायचं असेल तरी सुद्धा त्या माणसाला ते लागलं नाही पाहिजे. क्रोध असावा बाह्यातकारी, दया असावी अंतरी, जैसे काटे फणसावरी वरी काटे आदगरे. माधुर्य वचने समजावे अंतर्यामी श्रीराम. ते आतनं कळलं पाहिजे. त्यावेळेस तिकडं मिळतो उपासना केंद्रामध्ये लोकांना सांगितलं ना पुढे सरका पुढे सरका. ते म्हणजे अहो गुरुजी आमचं कोणी ऐकत नाही, तुमचं ऐकत. मी त्यांना पुढे सरका म्हणत होतो का नाही. बघा हा जरा थोडंसं तुम्ही पुढे सरकला तर मागच्या येणाऱ्याला बसायला जागा मिळेल. निदान ऍक्टिंग करावं पुढे सरकण्याची, आपण पुढे सरकतो. म्हणजे त्यांच्याशी गोड बोलून आपलं काम करून घेता आलं पाहिजे का नाही. जाणत्याचे पहावे प्रबंध, जाणत्याचे वचन भेद, जाणत्याचे नाना संवाद बरे शोधावे श्रीराम. जाणत्या माणसात प्रबंध लिहितो, ग्रंथ लिहितो, त्याचा अभ्यास करावा. त्या वचनामध्ये भेद आहे. आता वचनामध्ये भेद काय. एके ठिकाणी काय लिहिलंय, प्रपंच अवघात अशाश्वत त्या गोवू नका चित्त. एका पानावर असं लिहिलंय. दुसऱ्या पानावर काय लिहिलंय, आधी प्रपंच करावा नाही का मग घ्यावे परमार्थ विवेका. म्हणले हे खरं का ते खरं. आधी प्रपंच करावा नाही का हे खरं आहे का प्रपंच अवघात अशाश्वत त्यात गोवू नका चित्त हे खरं आहे. मग हे वचन भेद आहे ते कळले पाहिजे. कोणत्या प्रसंगी काय बोललो. त्या मुलाला लग्नच करायचं नव्हतं, घरची माणसं सारखे करा 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 मागे लागलेली. मग तो आला काय करू म्हणला, घरचे सारखे मागे लागले. म्हणजे एकदा विचारलं, म्हणजे समर्थाने जाणलं की हा मनुष्य प्रपंचात काय रमणारा नाही. त्या बायकोचंही नुकसान ह्याचंही नुकसान काय. मग त्याला सांगितलं अरे प्रपंच अवघात का शाश्वत त्यात बोलू नको. हे कशाला म्हणले प्रपंच सगळा पोटा आहे कशाला त्याच्या. आणि दुसरा त्याला वाटत तो लग्न करावं, घरचे काही करत नव्हते. म्हणले आधी प्रपंच मनात वैराग्य निर्माण झालं होतं. कुठले तरी ग्रंथ मी वाचले हे म्हणले आणि तुझं लक्ष सगळं प्रपंचात आहे. तू किती वर्णवेश घेतला भगवान तरी तुझं काही चित्त त्या भगवेपणात लागत राहणार नाही, प्रपंचातच राहील. त्यापेक्षा कशाला त्याच्या वाटेला जातो. आधी प्रपंच करावा नाही का मग घ्यावे परमार्थ विवेका. आधी प्रपंच नीट कर. तू या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून घे, मग देवदेव करू. नाहीतर त्याचंही वाटोळं नाही याचंही वाटोळं. जाणत्याचे वचनभेद, जाणत्याचे नाना संवाद बरे शोधावे श्रीराम. जाणता मनुष्य बोलतो, त्या बोलण्यात त्याचा काय अभिप्राय आहे, समोरच्या माणसाशी बोलताना तो कसा बोलतो, कसा वागतो, कसा चालतो, आपण त्याचं निरीक्षण करावं हा त्याचा अर्थ आहे. जाणत्या माणसाचं निरीक्षण करावं, तो बोलतो कसा, काय करतो. बरे शोधावे श्रीराम. जाणत्याची तीक्ष्णता, जाणत्याची सहिष्णुता, जाणत्याची उदारता समजून घ्यावे श्रीराम. जाणता मनुष्य त्याची तीक्ष्णता, म्हणजे एखाद्या गोष्टीत त्या सखोल अभ्यास करणं. जाणत्याची तीक्ष्णता, जाणत्याची सहिष्णुता. जाणता मनुष्य सहनशील असतो. का त्याला माहित आहे आज मी जी काही समोरच्याला सांगितलंय ना ते आज त्याला कळणार नाही, 12 वर्षांनी कळेल. आणि मग त्याला असं वाटेल गुरुजी तुम्ही म्हणत होता ते खरं आहे. मग ती 12 वर्ष थांबायची तुमची तयारी पाहिजे की ह्या माणसाला मी सांगितलंय आज त्याला पटणार नाही पण 12 वर्षांनी बरोबर पटेल. आणि मग तो कबूल करेल की गुरुजी तुम्ही सांगत होता ते बरोबर होतं, त्याच वेळेस मी ऐकलं असतं तर बरं झालं असतं. जाणत्याची सहिष्णुता. तर आपण कुठे आता 4 ठिकाणी मंदिरात मला लिहिण्या ठिकाणी असे अनुभव आहे. त्यावेळेस मी एका डोक्यात राग घालून निघून गेलो का नाही. त्या वेळेला ते सहन केलं आणि सहन केलं म्हणून उभं राहिलं. प्रत्येक ठिकाणी त्रास झालाच की तो त्रास सहन केला. जाणत्याची सहिष्णुता, जाणत्याची उदारता. जाणता मनुष्य कसा असतो, उदार असतो. जे जे आपल्याजवळ आहे ना ते देऊन द्यावं. आपल्याजवळ काय आहे, समजा कोणाला 4 गोष्टी चांगलं सांगण्याची कला आहे ती द्यावी ना. माणसाजवळ जे आहे ते त्यांनी समाजाला द्यावं.
एखाद्याला उत्तम स्वयंपाक करता येतो, त्यांनी 4 बायकांना चांगला स्वयंपाक कसा करावा शिकवावं. म्हणजे कुठे शिकवावं? YouTubeवर टाकावं, तू बघते तू कर. जाणताय किती लोकांपर्यंत पोहोचताय ते. तुम्ही क्लास घेतला तर 10 लोकांना कळेल. आता इथं प्रवचन करतोय, इथे 10-20 लोक ऐकतात, समजा 50 लोक, 25 ऐकतात, 50 ऐकतात. तिकडे आता परवा बघितलं ते 465 लोकांनी रोज ऐकलं. म्हणजे जाणत्याची सेकंड. आता ते सगळं काठीबाईनं क्रेडिट आहे म्हणा, कारण हे याच्यावर करायला लागलं YouTubeवरती, म्हणून इतक्या लांब पोचायला लागलं. ते हे सगळं आपलं करोना काळातलं आपण YouTubeवर टाकायला लागलो. जाणत्याची सहिष्णुता, जाणत्याची उदारता समजून घ्यावी श्रीराम. जाणता मनुष्य उदार. उदार म्हणजे काय म्हणतो? समोरचा मनुष्य चुकणार, त्याला थोडंसं रागवायचं, थोडं गोड बोलायचं, पुन्हा त्याला कामाला जोडायचं. शेवटी संस्था चालणार कशी? सगळं सारखं तुम्ही करत बसलात तर चालणार नाही. चुकेल तिथं बोलायचंय, नंतर त्याला पुन्हा जोडून घ्यायचं. जाणत्याची उदारता समजून घ्यावी श्रीराम. जाणत्याची नाना कल्पना. बघा आपल्याजवळ जे पैसे आहेत ना, ते सगळे बँकेत FD अमुक सगळं आहे. पण तुमच्यावर काय येणार आहे एवढं विचार करा. तुमच्या बरोबर म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने कुणाला काही दिलंय ते तुमच्या बरोबर येणार आहे. अडले जाकसले जाणावे, यथान शक्ती कामास यावे, चित्त वित्त द्यावे परमेश्वरी श्रीराम. जे काही तुम्ही जे अडला नडलेला मनुष्य आहे त्याला जी काही थोडीफार, अगदी काय उदार म्हणजे सगळं उधळून टाका असंही नाही, पण थोडं थोडं का होईना, 50 रुपये 100 रुपये 200 रुपये काय तुम्हाला जे जमेल ती त्या त्या वेळेला त्या त्या प्रसंगात कोणाला गरज आहे तर तेवढं तुम्हाला तुमच्या शक्तीनुसार तुम्ही देऊ शकता. जाणत्याची उदारता समजून घ्यावी श्रीराम. जाणत्याची नाना कल्पना, जाणत्याची दीर्घ सूचना, जाणत्याची विवंचना समजून घ्यावी श्रीराम. जाणत्या माणसाकडे अनेक प्रकारच्या कल्पना असतात आणि त्या प्रत्यक्ष उतरवण्याची त्याची ताकद असते. प्रतिज्ञा नुसती करून मोकळा होत नाही तो. ती प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो. प्रतिज्ञेस घेऊन घोर पुरी ती करीन, याची देही याची डोळा पूर्तता बघेन. जाणत्याची नाना कल्पना, जाणत्याची दीर्घ सूचना. आता त्यावेळेला लोणारचं केंद्र ज्यावेळेला आपण घेतलं त्यावेळेला लोकांनी वेळेतच काढलं होतं ना. जायला गांधारी पूल नव्हता, तो तुटलेला होता. जायचं म्हणजे कसे जाणार, काय येणार, तिथं कोण यायला लागलंय, तिथं जरी तुम्ही उपासना केलं तर कोण यायला लागलंय, काय करणार. पण आज तिथे सप्तेचे सप्ते चालतात, करतात. कीर्तनकार तयार झाले, भजनकरी तयार झाले, टाळकरी तयार झाले. जाणत्याची दीर्घ सूचना. आपण प्रपंचामध्ये 5 वर्षाचा FD आहे, काही काही तर 1 वर्ष 1.5 वर्ष करतो. मध्ये गेलं तर काय करणार. आपण जास्तीत जास्त 5 वर्षाचा आहे. प्रपंचामध्ये 5 वर्ष 10 वर्षाचा आपण विचार करतो, पण परमार्थामध्ये आणि ह्याच्यामध्ये मोठ्या संस्थात्मक कार्य करताना तुम्हाला 50 वर्ष 100 वर्षाचा विचार करावा लागतो. आपल्याबरोबरचे आपल्यापेक्षा वडील कार्यकर्ते, आपल्याबरोबरचे कार्यकर्ते, आपल्यापेक्षा कमी वयाचे कार्यकर्ते आणि सगळ्यात लहान कार्यकर्ते. आपण बघतो का नाही भंडारे डोळ्याला लहान मुलं सुद्धा पाणी वाढतात. मग ते कार्यकर्ते तयार होतात ना. म्हणजे कार्यकर्त्याची 4-4 पिढ्या तयार राहतात. एकाच उपक्रमामध्ये काम करणारी 4-4 5-5 माणसं तयार करावी लागतात. हा रजेवर गेला, तो गावाला गेला, तो आजारी पडला, तर इथलं काम थांबून कसं चालेल. म्हणजे माणसं घडवणं ही कला आहे, ती जमली पाहिजे ना. जाणत्याची नाना कल्पना, जाणत्याची दीर्घ सूचना, जाणत्याची विवंचना समजून घ्यावी श्रीराम. जाणता मनुष्य कसा विचार करतो, काय करतो समजून घ्या. जाणत्याचा काळ सार्थक. जाणता माणसाने आपला काळ सार्थकी लावलेला असतो. आपला देह सार्थकी लावला कोणी जाणत्या माणसाने. तो आळस करतच नाही हो. त्याला विचारता तू आळस का करत नाही,
आळस उदास ना कोणा, आळसे करंट मनाच्या कोणा, प्रगट होती श्रीराम. आळस कामाचाच नाही. जाणत्याचा काळ सार्थक, जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणत्या माणसाचा जीवनाचं सार्थकच झाले असतं. जाणत्याचा काळ सार्थकी लावलेला जातो. आपल्या आयुष्याला पुष्कळ वेळ फुकटच जातो. गेलेला क्षण परत येत नाही. तास 2-2 तास आपल्या आयुष्यातले आपण फुकट घालवतो. तो प्रत्येक क्षणाचा विचार करतो. तो प्रत्येक क्षण माझा जीवनातला कारणी कसा लागेल असा विचार करतो. जाणत्याचा काळ सार्थक, जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणता मनुष्य अध्यात्म आपला विवेक म्हणजे सारासार विचार बुद्धी. अध्यात्म त्यांनी सारासार बुद्धीने त्याचा अध्यात्माचा अभ्यास स्वतः केलेला असतो. दुसऱ्याला त्याप्रमाणे मार्गदर्शन करतो. जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणत्याचे गुण अनेक, अवघेचे घ्यावे श्रीराम. जाणत्या माणसाकडे गुणाची काय कमतरता नाही. गुणवंत. मग त्याच्यामध्ये असणारे जे अनेक गुण आहेत त्यातला आपल्याला एखादा अहो त्याचं जीवन म्हणजे कोरी उघड पाटी असते. काय कुणीही वाचू शकतं असं जीवन असतं. मग त्यातलं काही चांगलं आहे ते घेता येईल का नाही. जाणत्याचे गुण अनेक, अवघेच घ्यावे श्रीराम. सगळं घ्यावं त्याचं, पण नाही घेता आलं तर 1, 2, 3, 4 तर घेता येईल. जाणत्याचा भक्तिमार्ग, जाणत्याचा वैराग्य योग, जाणत्याचा अवघा प्रसंग, समजून घ्यावा श्रीराम. जाणता मनुष्य भक्ती कशी करतो, ज्या भक्तीच्या योगाने परमात्मा प्राप्त होणार आहे तो ती भक्ती कशी करतो. म्हणजे आपल्याला सगुणातनं निर्गुणाकडे जायचं याचं भान त्याच्याकडे असतं. आपण फक्त सगुणातच गुंतून पडतो. सगुणातनं निर्गुण म्हणजे हा जो एक परमात्मा सगुण ज्याची आपण उपासना करतो तो नुसता एके ठिकाणी बसलेला नाही, तो चराचरात बसलेला आहे. याला निर्गुण उपासना म्हणतात. सगुण उपासना म्हणजे कुठे पांडुरंग उल्लेख पंढरपूरला आहे, कृष्ण कुठे द्वारकेला आहे, तसं नाही. तो कृष्ण चराचरात भरलेला आहे. तो पांडुरंग चराचरात भरलेला आहे. चराचरात भरलेला पांडुरंग पाहणं ही निर्गुण उपासना आहे. एकेच ठिकाणी पांडुरंगाला पाहणं ही सगुण उपासना आहे. मग ती सगुण उपासनाही करता आली पाहिजे आणि निर्गुण उपासनाही करता आली पाहिजे. सगुण उपासनेतूनच निर्गुण उपासनेकडे जाता येतं. जाणत्याचा भक्तिमार्ग, जाणत्याचा वैराग्य योग, जाणता मनुष्याच्या मनामध्ये वैराग्य कसं निर्माण होतं ते आपण पाहू. जाणत्याचा वैराग्य योग, जाणत्याचा अवघा प्रसंग, समजून घ्यावा श्रीराम. जाणत्याचे पहावे ज्ञान, जाणत्याचे पहावे ज्ञान, जाणत्याचे शिकावे ध्यान, जाणत्याचे सूक्ष्म चिन्ह, समजून घ्यावे श्रीराम. जाणता मनुष्य ज्ञान ग्रहण कसा करतो ते पाहतो. मग त्या ज्ञानी माणसाला विचारलं तू ज्ञान कसा ग्रहण करतो. ते म्हणजे समोर मधमाशीचं पोळ येतं. म्हणजे काय म्हणजे ही मधमाशी जसा प्रत्येक याच्यातला गंध एकत्र आणून तो मध तयार करते ना, तसं माझं काम होणार. सगळ्या ठिकाणचं चांगलं चांगलं ते घेतो. दत्ताने 24 गुरु केले. तसं सर्व ठिकाणी जे जे काही चांगलं आहे ते मी ग्रहण करतो. प्रत्येकात काहीतरी चांगला गुण आहे. ज्ञानी मनुष्य म्हणजे काय, तो गुणग्राहक असतो. नाना प्रकारच्या ठिकाणचं काही चांगलं आहे ते टिपकागत असतो का नाही. म्हणजे तुम्ही टिपकागत असं का, म्हणजे आम्हाला असं काय सांगितलं टिपकागत असं. ते जसं पाणी आकर्षण घेतलं तसं आपल्याला चांगलं जे आहे ते घेता आलं पाहिजे. जाणत्याचे शिकावे ध्यान, तो ध्यान उपासना कशी करतो ते समजून घ्यावं. जाणत्याचे सूक्ष्म चिन्ह, समजून घ्यावे श्रीराम. काही गोष्टी सरळ कळतात, काही गोष्टी जाणून कळतात. जाणत्याचे अलिप्तपणा, जाणता मनुष्य अलिप्त असतो. असं कसं प्रपंचातच आहे ना, अलिप्त कसं राहता येतो. प्रपंचात राहून अलिप्त कसं राहता येतो. गुंत्यात गुंतुनी हा पाय माझा मोकळा, आणि रंगात रंगुनी हा रंग माझा. सगळ्यात असावं पण कशात नसावं. सगळ्यात असावं पण कशात नसावं. म्हणजे कशात गुंतून राहू नये. सगळी कर्तव्य कर्म करत राहावे, गुंतणं कशातच नाही. जाणत्याचे अलिप्तपणा, जाणत्याचे विदेह लक्षण,
जाण त्याचे ब्रह्मविवरण समजून घ्यावे श्रीराम. जाणता हा कसा विधेय. आम्ही देह म्हणजे काय, देह म्हणजेच मी अशी आमची धारणा आहे, म्हणून आम्हाला म्हणतात देही. आणि देह म्हणजे मी नाही, आत्मा म्हणजे मी आहे. चिदानंद रूप शिवो. हे तत्व ज्याने अंगीकार केला, आत्मसात केले, त्याला विदेही म्हटलंय. त्याला आपल्या देहाची काळजी नसते. देह जावो अथवा राहो पांडुरंगी धुळ. जाणत्याचे विदेह रक्षणात जाणत्याचे ब्रह्मविवरण समजून घ्यावे श्रीराम. जाणत्या माणसाकडून ब्रह्म म्हणजे काय, त्या ब्रह्माच्या विषयी सगळं जे काही तत्वज्ञान आहे तो व्यवस्थित समजून सांगेल कोण, जाणता मनुष्य. जाणता एक अंतरात्मा त्याचा काय सांगावा, विद्या कळा गुणसीमा कोणे करावे श्रीराम. आता हा जाणता कोण आहे, तर आपल्या शरीरामध्ये असणारा अंतरात्मा हा जाणता आहे. आत्मा सगळं जाणतो का नाही, तसाच ज्ञानी मनुष्य सगळं जाणतो. जाणता एक अंतरात्मा त्याचा काय सांगावा महिमा. अंतरात्म्याला सगळं कळते. आपण किती जगाला फसवलं तर त्याला फसवू शकतो का, मनाला फसवू शकत नाही. तो अंतरात्मा जाणतोय. जाणता एक अंतरात्मा त्याचा काय सांगावा मेवा. विद्या कळा गुणसीमा कोणी करावी. विद्या जाणत्या म्हणजे परमात्म्याची गुणसीमा कोणी करावी. तसं या ज्ञानी माणसाची त्या गुणाचा थांग लागत नाही, एवढे गुण त्याच्याजवळ असतात. परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद तेने करता आनंद उदंड होतो श्रीराम. जाणता मनुष्य काय करतो, परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद. परमेश्वराचे गुण आपण वाचावे, श्रवण करावे आणि लोकाला सांगावे. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचे गुण सर्वांना वर्णन करून सांगावेत. कीर्तनाच्या रूपाने, प्रवचनाच्या रूपाने, व्याख्यानाच्या रूपाने गुणानुवाद त्याचे गुण सर्वांना वर्णन करून. म्हणजे असं केल्याने काय होतं, परमेश्वराचे गुणानुवाद सर्वांना सांगितले काय होतं, देणे करता आनंद उदंड होतो. त्यामुळे आनंद वाटतो. भगवंताची कथा ऐकताना आनंद वाटतो का नाही. मग हा आनंद प्राप्त होतो आपल्याला. मग भगवंताचे गुणानुवाद गाताना आपल्याला आनंद का प्राप्त होतो असा पण विचार करायला पाहिजे ना. कारण तो आनंद स्वरूपच आहे. परमात्मा हा आनंद स्वरूप असल्यामुळे त्याचे गुणानुवाद गायल्यानंतर आपल्या मनात साहजिकच आनंदाच्या लहरी निर्माण होतात. परमेश्वरे निर्मिले ते अखंड दृष्टीस पडते. समजाते विवेकी जने श्रीराम. परमेश्वराने जे जे निर्माण केले ते सामान्य माणसाला सुद्धा दिसतंय. आकाश दिसते, जमीन दिसते, झाडं दिसते, माणसं दिसतात, सगळे पशु पक्षी सगळं दिसते. मग परमेश्वरे निर्मिले ते अखंड दृष्टीस पडते. कोणाला, सर्वसामान्य माणसाच्याही दृष्टीस पडतं आणि ज्ञानी माणसाच्याही दृष्टीस पडतं. पण विवेकी मनुष्य त्यातलं काय घेतो, तर चिरंतन राहणारा परमात्मा हे तो घेतो. आणि आपण हे जे नाशिवंत आहे त्याच्यावरतीच आपण गुंतून पडतो. नाशिवंत देह जाणार सकळ, हे नाशिवंत आहे का नाही याच्यातच गुंतून पडलंय ना. जितके काही निर्माण झाले तितके जगदीश्वरे निर्मिले. निर्माण वेगळे केले पाहिजे आधी श्रीराम. ते विवरो समजावे ते विवेकी जरी. विवेकी मनुष्य या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. हे जे विश्व निर्माण केलेले आहे तेही पाहतो आणि विवेक करतो. तर म्हणजे त्याच्यात काय विवेक करायचा, हे आम्हाला दिसते तेच त्याला दिसते, त्यात विवेक काय करायचंय. आता बघा विवेक हे झाला पहिला प्रश्न. आता त्याचं उत्तर बघा पुढे. जितके काही निर्माण झाले तितके जगदीश्वरे केले. जेवढं काही निर्माण झालंय ते कुणी केलंय, जगदीश्वराने केलंय. म्हणजे हा उत्तम स्वयंपाक झाला कुणी केला, म्हणजे मी केला. मग स्वयंपाक म्हणजे तुम्ही आहेत का, स्वयंपाक करणारे तुम्ही. तसं हे सृष्टी म्हणजे परमात्मा आहे का, नाही. तो परमात्मा सृष्टीचा निर्माता आहे. तो परमात्मा कळला पाहिजे. ज्याने हे विश्व निर्माण केलं तो या विश्वापेक्षाही वेगळा आहे. निर्मिती ही त्याची कला आहे. काय म्हटलंय,
जितके काही निर्माण झाले तितके जगदेश्वरे निर्मिले, निर्माण वेगळे केले पाहिजे आधी. मग निर्माण झालेली वस्तू वेगळी आणि निर्माण करता वेगळा. कुंभाराने केलेली वेगवेगळ्या प्रकारची भांडी वेगळी आणि कुंभार वेगळा. भांडी म्हणजे कुंभार नाही, ही निर्मिती ही त्याची कला आहे. निरनिळ्या मातीची भांडी वस्तू म्हणा, आता गणपती बाप्पा, हे त्याची कला आहे. पण ती कला म्हणजे तो नाही. तसं हे विश्व निर्माण करणं ही त्या भगवंताची कला आहे. मग ती कला आणि तो वेगळा केला पाहिजे का नाही. जितके काही निर्माण झाले तितके ईश्वरे निर्मिले, निर्माण वेगळे केले पाहिजे आधी. श्रीराम त्यांनी जे जे निर्माण केले ते बाजूला ठेवायचं, राहील तो निर्माण करतो. जना परी पाहो जाता दिसेना. त्यांनी ह्या सगळ्या माणसाला पण तयार केलंय, पण त्याला शोधायला गेलं तर दिसत नाही. तो निर्माण करतो. जना परी पाहो जाता दिसेना. विवेक बळे अनुमाना आणीत जावा. विवेकाने त्याला जाणायचंय. या शरीरामध्ये तो आहे म्हणजे कशाने ओळखायचंय, तो आतमध्ये कशाने ओळखायचं. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविण. तो ह्या देहातनं खाली उतरला की याचं मडच आहे, याला काय विचारते कोण. शिवलं की आंघोळ करावी लागते. एरवी पाया पडणार, तिथं म्हणले नाही, तिकडं जाऊन आम्ही स्पर्श केला ना, घरी आल्यावर आंघोळ केली, अपवित्र होत आहे ते शरीर. तो निर्माण करतो जना परी पाहो जाता दिसेना. विवेक बळे अनुमाना आणीत जा. विवेकाने जाणायचंय की हे शरीर चालतंय हे खरंय, पण कुणाच्या सत्याने चालतंय. हा मनुष्य बोलतोय पण कुणाच्या सत्याने बोलतोय, पाहतोय कुणाच्या सत्याने पाहतोय. अशा परमेश्वराचं अखंड ध्यान लागलं पाहिजे. काय म्हणतंय पहा, त्याचे अखंड लागता ध्यान. कृपाळूपणे देतो आशना. त्याचे अखंड लागता ध्यान. कृपाळूपणे देतो आशना. सर्व काळ संभाषण तदंशेची करावे श्रीनाम. अशा ह्या भगवंताचं अखंड ध्यान लागलं पाहिजे. अखंड ध्यान कसं ठेवायचं. अहो येता जाता बसत उठता घास गळता, असं त्याचं अखंड ध्यान आपल्याला लागलं म्हणून मग एवढं समजा त्याचं ध्यान मला लागलं तर तो काय करेल. कृपाळूपणे देतो आसन. सर्व काळ संभाषण तदंशेची करावे श्रीराम. तो भक्तावरती कृपा करतो. आता देवाने कृपा केल्यानंतर काय कमी पडेल सांगा. पुरे पुरे पुरे. आता देव देता विटेचन. म्हणून सर्व काळ संभाषण त्याचंच करावं. ध्यान धरीना तो भक्त. ध्यान धरील तो भक्त. भक्त आणि अभक्त कोण आहे कसं ओळखायचं. जो त्या भगवंताचं ध्यान करतो, ज्यांनी एवढं सगळं दिलंय त्याची आठवण ठेवली पाहिजे का नाही. मग जो आठवण ठेवतो तो भक्त, जो त्या परमात्म्याला विसरतो तो अभक्त. आता तुम्ही कहाण्या वाचल्या नाही श्रावण महिन्यात, अरे एकच दिवस जायला ना. घेतशील उठशील मागशील, घेतला वसा टाकून देशील, तुला ऐश्वर्य आल्यानंतर तू देवाला विसरून जाशील, मग काय उपयोग आहे. ध्यान धरील तो भक्त. संसारापासून मुक्त भक्त असं करी श्रीराम. जो त्याचं ध्यान करतो त्याला तो संसार भयापासून मुक्त करतो. म्हणजे संसार भयापासून मुक्त करतो म्हणजे काय करतो. आपलं मन ज्यांच्यामध्ये गुंतलेलं आहे ना, ती माणसं आपल्याशी असं वागतात, त्यांच्यात गुंतलेलं मन आपोआप निघतं, काढावं लागत नाही. ती माणसंच आपल्याशी असं वागतात की असं वाटतं आता काय कोणाचं करायला नको. म्हणजे काय झालं, त्याच्यात गुंतलेलं मन निघालं ना. ती पण योजना परमेश्वरच करतो ना. संसारापासून मुक्त भक्त असं तरी श्रीराम. उपासनेचे शेवटी देवा भक्ता खंड वेटी. उपासनेचे शेवटी काय, देव आणि भक्त.
दुजा नाही विचार. तर एकरूप होऊन जातात देव आणि भक्त. उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. अनुभवी माणसाला त्याचा प्रत्यय येतो की देव आपल्याबरोबर आहेच. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या. हे आहे, हे अनुभव येतो ना. अनुभवाला तर पटतं देव 24 तास आपल्याबरोबर आहे. अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाचे श्रीराम. इति श्री दासबोधे कृषीशी संवादे सर्वज्ञ संग निरूपण नाम समास द्वितीय. श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ, संसार जाहला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवारा तत्वांचा. साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्ने जे जे देखिले ते ते जागृती सुडाले. सहजची अनिर्वाच्य झाले, बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे. जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे ने स्वाभिमाने, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यात विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश. व्यर्था विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्यास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरुणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे. ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदीश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. इति श्री दासबोधे कृषी संवादे विगुण ब्रह्म निरूपण नाम समाज. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आरती. ठेविले लाजला उभी ही आरती. कस्तुरी मितीना जल्लरी गुंतले